नमस्कार, हमारे साथ है बनते जी पूरे देश में और पूरे वर्ल्ड में महाबोधि महाविहार मिलना चाहिए। आपकी क्या प्रतिक्रिया है? ये एक्चुअली महाबोधि महाविहार जो है ना वो बुद्ध विहार है, तो ये मिलना चाहिए। बुद्धिस्ट को तो मिलना चाहिए। ऐसा कुछ है नहीं, कुछ धर्म का वहाँ, कुछ बुद्धिस्ट का, कुछ नॉन बुद्धिस्ट का, ऐसा तो ठीक नहीं है ना। तो ये बुद्धिस्ट को मिलना चाहिए, ये लॉजिकली है। आता आपल्याला साहेब आहेत, बनतेंची मागणी आहे की महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे, त्याच्यावरती कब्जा केला गेलेला आहे। आपली काय प्रतिक्रिया आहे एक उपासक म्हणून? महाबोधी विहार हे बौद्धांचं पवित्र स्थळ आहे आणि हे पवित्र स्थळ बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यात यावं असे भारतामधून प्रत्येक ठिकाणी आंदोलन झालेले आहेत। 1919चा जो कायदा आहे ॲक्ट तो रद्द करण्यात यावा। ज्या पद्धतीनं प्रत्येकाचे धार्मिक स्थळं त्यांच्या हातामध्ये आहेत, त्याच पद्धतीनं आमचंही देखील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात यावं ही आमची मागणी आहे। केंद्र शासनाला, महाराष्ट्र सरकारला जोपर्यंत हे आमच्या ताब्यात मिळणार नाही, येत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करत राहू। आमचा 1949चा जो कायदा आहे आणि त्या कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे अशी मागणी आहे, आणि बदल का होत नाही? कारण बदल होत नाहीचं कारण एवढंच आहे की त्या विहारावरती जी समिती आहे त्या समितीमध्ये काय मनोवादी लोक घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळं हा कायदा बदली करत नाही। पूर्णपणे कायदा बदली करून या समितीला डिस्पोज करून ते विहार आमच्या ताब्यात देऊन त्यावरती जे बौद्ध आहेत, बौद्ध भिक्खू वगैरे आहेत, यांच्या हातात ती समिती नेमावी आणि त्यांची समिती बनवावी अशी आमची इच्छा आहे। धन्यवाद साहेब आणि बनतेजी आमच्याशी बोलल्याबद्दल। आणि यांचे संपूर्ण देशभर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला आज आम्ही ह्या बुद्धविहार आहे धम्मज्योती बुद्धविहार, ह्या बुद्धविहाराच्या वतीने बनतेजींनी आणि धम्म उपासक साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे। अशीच समाजामध्ये प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत। मी पत्रकार माधू पवार, मुंबई।